आणि आता रायगडमधनं एक महत्त्वाची बातमी आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरनं सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। माणगाव इथल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय। रायगडचं पालकमंत्रीपद ठरलंय, फक्त घोषणा बाकी आहे असं ते म्हणाले। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय। दरम्यान गोगावलेंच्या वक्तव्यावरती महसूल मंत्री बावनकुळे आणि मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। यावर पण शिवसेनेची म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक मी भूमिका सांगितलेली आहे की विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा एनसीपीच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे। मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं, हे माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन। परंतु भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे।